चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। गोवा येथील पणजी येथे बाजूलाच या ठिकाणी अखिल भारतीय डिजिटल संघटना जी आमची आहे त्या संघटनेचं या ठिकाणी कला अकादमीमध्ये नुकतंच आता अगदी काही वेळातच या ठिकाणी जोरदार अधिवेशनाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या अधिवेशनाचं या ठिकाणी शानदार उद्घाटन होणार आहे। या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातील जे दिग्गज मंत्री आहेत, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, तर कॅबिनेट मंत्री माननीय उदय सामंत साहेब हे सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला खास करून उपस्थित राहणार आहेत। गोवा राज्यातील अनेक मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे जे सर्वेसर्वा आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत माननीय राजा माने साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय सतीश भाऊ सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन या ठिकाणी शानदार पद्धतीनं या ठिकाणी होत आहे। सांगली जिल्ह्यातील एक मोठी टीम घेऊन आम्ही या डिजिटल मीडियाच्या या अधिवेशनासाठी काल रात्री पोहोचलेलो आहे। संध्याकाळी मुक्काम करून आपण अगदी 8-8:30 वाजता या ठिकाणी आपण आलेलो आहोत। बाजूला जर बघितलं तर अथांग समुद्र आहे, निळाझार समुद्र आहे, समुद्रामध्ये बोटी फिरताना दिसत आहेत। अशा या अथांग समुद्राच्या बाजूलाच या ठिकाणी आमचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। पत्रकार हा समाजाचा एक वेगळं अंग आहे। समाजामध्ये ज्या घटना घडतात त्या दररोजच्या दररोज लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचं अतिशय प्रामाणिकपणे काम गेली अनेक वर्षे सातत्यानं पत्रकार करत आहेत। मात्र या पत्रकारांच्या काही अडीअडचणी सोडण्यासाठी दरवर्षी अधिवेशन या ठिकाणी संपन्न होत आहे। हे तिसरं अधिवेशन या ठिकाणी गोवा राज्यामध्ये होत आहे। अगदी गोवा राज्याची जी राजधानी आहे पणजी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने हे अधिवेशन या ठिकाणी संपन्न होत आहे। देशभरातील पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत। वेगवेगळे जे पत्रकारांच्या समस्याची चर्चा या ठिकाणी होणार आहे। जर एकंदरीत बघितलं तर आता अगदी काही वेळातच या अधिवेशनाला या ठिकाणी सुरुवात होते। काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या तर जसं कालच्यापासून आपण प्रवास करून काल येऊन आराम करून होतो, अगदी समुद्रकिनारी एका रिसॉर्टमध्ये आम्ही थांबून अगदी थकवा दूर केला। आज सकाळपासून समुद्रकिनारीच हे कार्यक्रम असल्यामुळं आम्ही याच ठिकाणी महाचर्चा करायचं नियोजन केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं पत्रकारांच्या अनेक प्रश्नांसाठी या चर्चेचा मुख्य विषय पत्रकारांच्या विषयासंदर्भात आहे। तर यामध्ये वेगवेगळे पत्रकारांच्या मागण्या आहेत। तर काही पत्रकार मंडळीचं जे महामंडळ स्थापन करावं ह्यासाठी खास करून आपले जिल्ह्याचे पालकमंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत हे आपल्या महाराष्ट्रातून खास करून ते येत आहेत। यामध्ये निश्चितच काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आहे। पत्रकाराचं महामंडळ स्थापन करून त्या माध्यमातून जे व्यावसायिक पत्रकार आहेत त्यांना त्या महामंडळाच्या माध्यमातून कमी व्याजदरामध्ये जेणेकरून बिगर व्याजी त्या ठिकाणी जर पैसे मिळाले त्यातून चांगला व्यवसाय येईल आणि पत्रकारितेबरोबर त्याचा व्यवसाय सुद्धा चांगला निर्वाह सुद्धा मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? खऱ्या अर्थानं तसं जर महामंडळ स्थापन होऊन जर खऱ्या अर्थानं आमच्या ज्या पत्रकार मंडळींना जे अल्प किंवा कमी व्याजदरावर उद्योगधंद्यासाठी जर पैसे किंवा अनुदान मिळालं तर एका बाजूला पत्रकारांचं जीवनमान उंचावेल, त्यानंतर त्यांच्या ज्या बाकी समस्या त्या समस्या बऱ्यापैकी सुटतील, त्यांच्या पाल्यांच्या समस्या सुटतील आणि भविष्यकाळात त्यांचं जे निवासस्थानचा जे मुख्य विषय होता ते सुद्धा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे या ठिकाणी। खऱ्या अर्थानं आजच्या जे चर्चा होणार आहे या चर्चेमध्ये मुख्य विषय कशा प्रकारे ते सोडवलं जाईल ह्यासाठी चर्चेचं नियोजन केलेलं आहे। बघूया। आज जर बघितलं तर पत्रकारांच्या फार मोठ्या समस्या आहेत। आज जर बघितलं तर आरोग्याचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। अनेक पत्रकारांना आरोग्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, त्यामुळे तुटपुंज मानधन किंवा तुटपुंज जाहिरातीतून ते काय शक्य होत नाही। त्यामुळं किमान 25 लाखाचं या ठिकाणी पॅकेज प्रत्येक डिजिटल मीडियाच्या जे यूट्यूबचे पत्रकार आहेत संपादक यांना देण्यात यावं अशी एक जोरदार मागणी या ठिकाणी होणार आहे। आणि जर बघितलं तर पत्रकारांची मुलं सुद्धा चांगल्या शाळेमध्ये, इंटरनॅशनल शाळेमध्ये शिकली पाहिजे, मेडिकल क्षेत्रामध्ये गेले पाहिजे, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये गेले पाहिजे, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेले पाहिजे। पत्रकारांना परदेश दौऱ्यासाठी सुद्धा खास करून महाराष्ट्र सरकार असेल किंवा भारत सरकार असेल त्यांना एक मोठं पॅकेज या ठिकाणी देण्यात यावं असं काय तुमचं म्हणणं आहे का? खऱ्या अर्थानं जसं बाकीच्या समाज घटकांना न्याय दिला जातो त्या पद्धतीनं आपल्याही पत्रकार बांधवांच्या समाज किंवा मुलांच्या त्यांच्या हितासंदर्भात निर्णय घेतले जावेत खऱ्या अर्थानं, तर पत्रकारांची प्रगती होईल। त्या पद्धतीने ते समाज घडवतात, त्या पद्धतीने त्यांचाही विकास होणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं।
तर या माध्यमातून प्रश्न कशा प्रकारे उपस्थित होतील आणि त्याचे निर्णय काय होतील हे आपल्या आज दिवसभराच्या संध्याकाळच्या कार्यक्रमात समजून येईल. आणि विशेष करून ज्या पत्रकारांना खास मागणी आहे पत्रकारांची की टोल माफी मिळण्यासंदर्भात, ह्या संदर्भात पाठिंबाच्या अनेक संघटनांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्याकडे सुद्धा प्रस्ताव आहे ऑलरेडी. खऱ्या त्याने अगदी काही ठिकाणी जाहीर पण केलेलं आहे, पण अजून अंमलात आलेलं नाही. केलेला आहे, पण अजून सुद्धा त्या विषयासंदर्भात निर्णय झालेला नाहीये. त्यासोबत ज्या पत्रकारांसाठी घरकुल योजना ज्या आहेत, विशेष करून जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्या ठिकाणी राहणाऱ्या पत्रकारांना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासंदर्भात सुद्धा यावर विचारमंथन होणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे होईल सुद्धा अशी एक अपेक्षा आम्ही या निमित्तानं व्यक्त करत आहे. प्रिंट मीडियाच्या पत्रकारांना आधी स्वीकृती पत्रकार म्हणून त्यांना ते कार्ड दिलं जातं. त्यामध्ये एसटी मोफत आहे, काही ठिकाणी रेस्ट हाऊस या ठिकाणी मोफत दिले जातात. पण आमचं असं म्हणणं आहे की डिजिटल मीडिया जे युट्यूबचे संपादक आहेत, पत्रकार आहेत, त्यांना सुद्धा आधी स्वीकृतीधारक त्या ठिकाणी कार्ड दिलं पाहिजे. त्या माध्यमातून 25 लाखाचा विमा या ठिकाणी केला पाहिजे. त्यानंतर टोल माफी दिली पाहिजे. त्यानंतर एसटी प्रवास मोफत दिला पाहिजे, रेल्वे प्रवास मोफत दिला पाहिजे. आणि शासनाचे ज्या जाहिराती आहेत त्या प्रत्येक जे युट्यूबचे संपादक आहेत त्यांच्या युट्यूबला शासनाच्या जाहिराती दिल्या पाहिजे, अशी सुद्धा आमची जोरदार मागणी आहे. एकंदरीत बघितलं तर आज जोरदार चर्चा आजच्या या चर्चासत्रामध्ये होणार आहे. सकाळी साधारणतः 10:15 उद्घाटन होणार आहे. गोवा राज्याचे जे धडाडीचे मुख्यमंत्री आहेत माननीय सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. आणखीन एक विषय जर बघितलं तर हळूहळू पत्रकारिता आता आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळत आहे. आणि जर आपण बघितलं तर आता AI तंत्रज्ञान या ठिकाणी आलेलं आहे. AIच्या माध्यमातून सुद्धा आपण पत्रकारिता चांगली करू शकतोय. आज अमेरिकेमध्ये बसून भारतातली पत्रकारिता करू शकतोय आणि भारतात बसून अमेरिकेची पत्रकारिता करू शकतोय. बरोबर. त्यामुळं येणाऱ्या ज्या भारतातील किंवा महाराष्ट्रातले जे पत्रकार आहेत आपण नवीन स्वीकारलं पाहिजे, अपडेट राहिलं पाहिजे प्रत्येकानं. आम्ही सुद्धा 1992ला पत्रकारितेला सुरुवात केली. दैनिक सकाळच्या माध्यमातून लोकसत्ता असेल किंवा दैनिक केसरी असेल, गेली अनेक 25-30 वर्ष आम्ही प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता करत असताना 2019ला TV1 मराठी हे आपण पहिल्यांदा युट्यूबचं चॅनल या ठिकाणी सुरू केलं. पहिल्यांदा सुरू करत असताना अनेक लोक हसायचे, कारण युट्यूब चॅनल हे काय चॅनल चालू असते का, पण आम्ही त्याला असा एक लुक दिला की प्रत्येक माणूस तो बघितलाच पाहिजे. त्या माध्यमातून आज जर बघितलं तर युट्यूबचं एवढं वर्चस्व आहे, प्रत्येकांना लाईव्ह लोकेशन पाहिजे. आत्ता तासाभरापूर्वी काय घडलं लगेच लोक मोबाईलमध्ये जाऊन बघतात, कारण प्रत्येकाच्या खिशात आता तो मोबाईल आहे. त्यामुळं जाऊन पेपर विकत घेणे वगैरे आता प्रत्येकाला जमत नाही, तेवढा वेळ नाही. त्यामुळं लोकांना चित्राची भाषा समजते, चित्राची भाषा, त्यामुळं स्टोरीची भाषा समजते, चित्राची भाषा समजते. त्यामुळे तिकडे सुद्धा लोक आता वळालेले आहेत. आज तरुणांच्या हातात, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. आज जर बघितलं तर जगाच्या लोकसंख्येच्या मानानं जवळजवळ 70% लोकांच्याकडे मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे. त्यामुळं प्रत्येक पत्रकाराने सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, वेगवेगळ्या बाईट्स घेतले पाहिजे, वेगवेगळे चर्चासत्र घेतले पाहिजे. पण जर बघितलं तर एकंदरीत नवीन जे पत्रकार ते कॉपी पेस्टवर जास्त भर आहे. कॉपी पेस्टवर न भर देता तर तुम्ही स्वतः तयार व्हायला, तुम्ही स्वतः अपडेट राहावा, स्वतः तयार राहावा आणि वेगवेगळ्या विषयावरती तुम्ही मांडणी करणार. आज समाजात बघितलं तर प्रचंड मोठ्या समस्या आहेत. आज आरोग्याच्या समस्या आहेत, क्रीडाच्या समस्या आहेत, शैक्षणिक समस्या आहेत. त्यानंतर बघितलं तर तुम्ही रस्त्याच्या समस्या आहेत. त्या समस्या जर आपण छोट्या छोट्या समस्या जर मांडून शासन दरबार जर मांडल्या तर त्यातून जास्तीत जास्त लोकांच्या समस्या सुटण्यासाठी त्याची नक्की मदत होणार आहे. आज एखादा पान टपरी जर असेल, चांगलं जर पान तो जर देत असेल तर त्याची आपण युट्यूबच्या माध्यमातून जर चांगली जाहिरात केली तर त्याला 4 पैसे मिळण्यासाठी त्याची मदत होते. आपण ते केलेलं आहे. बरोबर. अगदी आपण बूट पॉलिश पासून, आंबा विक्रेत्यापासून, कलिंगड विक्रेत्यापासून, द्राक्ष विक्रेत्यापासून शेतकऱ्याच्या थेट बांधावर जाऊन सुद्धा आपण ते पत्रकारिता केलेली आहे. आणि इथून पुढे आपण एक ते करणार आहे. आपण अगदी पत्रकारिता करत असताना सामाजिक बांधिलकी सुद्धा जपलेलं आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं जसं तुम्ही या तंत्रज्ञानाचं सांगितलं, खास करून जसं काळ बदलत गेला त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा बदलाची वेळ आली. त्याच पद्धतीने आपण आता बदलत्या युगानुसार जावं लागणार आहे. भविष्यकाळात जर आपण बदललो नाही तर लोक आपल्याला बदलतील, हे असं एक चित्र सध्या निर्माण झालेलं आहे. त्यानुसार आपण दैनिकाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा काही गेल्या 97 पासून दैनिक पुढारी, त्यानंतर दैनिक सकाळ या पेपरच्या माध्यमातून काम करत करत ज्यावेळी बदलायची वेळ आली, खऱ्या अर्थानं बदललं पाहिजे, आपल्याला स्वतःला अपडेट केलं पाहिजे, हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी आम्ही सुद्धा बदललोय. त्यामुळं आपण बी बऱ्याच जणांनी बदलत्या काळानुसार बदलायला पाहिजे. ते जुनं आहे तेच घेऊन बसू नका, बदला. वेळच्या वेळेस जसं अपडेट येते त्यावेळी बदलायला पाहिजे. जसं आता मध्यंतरी ज्यावेळी कोरोनाच्या काळात
लॉकडाऊन पडला, पूर्णपणे सगळं बंद झालं, पण केवळ युट्यूब चालू होतं. युट्यूबच्या माध्यमातून घरोघरी सगळ्यांच्या बातम्या पोहोचल्या. विशेष करून सध्या घडामोडी काय चाललं हे केवळ युट्यूबच दाखवू शकत होतं. दुसरं कुठलंही माध्यम नव्हतं, कारण पेपर सुद्धा बंद झालते. घरोघरी पेपर वाटून सुद्धा बंद होतं आणि ह्या घरातून त्या घरात जाणं सुद्धा एवढं अवघड झालं. त्यामुळं ह्या युट्यूब चॅनलचे सध्या जोरात फार्मात आहेत आणि ज्या पद्धतीने वाचकांची संख्या सुद्धा एका बाजूला कमी होत आहे. लोकांनी वाचून त्यामध्ये वेगवेगळं विचारमंथन करून ते खरं ते बदल घडवला पाहिजे होता. पण तसं काय होताना आता अलीकडे जास्त दिसत नाही आहे. जसं मोबाईल संख्या वाढली, तुम्ही सांगितलं आकडेवारी, तसं खरोखर मोबाईल संख्या वाढलेली आहे. प्रत्येकाच्या खिशात अँड्रॉइड मोबाईल आहे. प्रत्येक जण बसमध्ये जर बसला असेल तरी सुद्धा ते अँड्रॉइड मोबाईल बघत आणि त्याच्या बातम्या काय आहेत, कुठल्या बातम्या अपडेट आहेत, सध्या बातमी कुठली आली, 2 मिनिटापूर्वी बातमी कुठली अपलोड झालेली आहे, हे सुद्धा बरेच लोक फोन करतात आम्हाला लगेच, अहो तुमची ही बातमी अपलोड झालेली आहे. हो, बरोबर आहे, कारण एवढे फास्ट लोक झाले, त्यानुसारच आपण त्या काळानुसार बदललं पाहिजे. आणि जे AI तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून ते आपल्याला आत्मसात करावं लागणार आहे भविष्यकाळातलं. भविष्यकाळात जर बघितला तर बऱ्याच अनेक बदल यापूर्वी सुद्धा आता घडणार आहेत, कारण प्रत्येक विभागात AI तंत्रज्ञान येत आहे आणि प्रत्येक विभागात येत असल्यामुळं त्यानुसार उदाहरणार्थ कालच आपण ते बोललो की बारामतीमध्ये ऊस लागवडीसाठी ऊसाच्या सगळ्या निगा राखण्यापासून ते AI तंत्रज्ञान सध्या काम करत आहे. यामुळं बदलत्या काळानुसार AI तंत्रज्ञान कंपल्सरी होईल असं मला एक वाटतंय. कारण तुम्ही प्रत्येक जर एखाद्या विषयी माहिती जरी घ्यायच गेला तर त्या आपण टाकलो यायला तर ते इत्यंभूत सगळी माहिती देते. एखाद्या रस्त्या माहिती घ्या, एखाद्या गाडीमध्ये एखादा पार्ट खराब झालाय, त्यामुळे सुद्धा तुम्ही टाकला अमुक अमुक हे पार्ट खराब झालाय का काय झालंय हे चिन्ह का दाखवते, एवढं जरी टाकलं तर ते सगळं इत्यंभूत सगळी माहिती द्या की तुम्ही प्रत्यक्षात जाऊन त्या मिस्त्रीकडे जाऊन ते दुरुस्त करणं गरजेचं नाही. फक्त एखादं क्लिक असते, एखादं बटन असते, एखादं पिन असते, ते चेंज करून फक्त त्या ठिकाणी घातलं तर ती गाडी आहे तशी चालू राहते. या अशाच माध्यमातून शेतकऱ्याच्या माध्यमातून गेलं तर पुढच्या ह्याच्यात 15 दिवसात कुठला रोग येणार आहे ह्याच्यावर सुद्धा विचार, पाऊस कधी पडणार आहे, 15 दिवसात कुठला रोग येणार आहे, त्याच्यावर कुठलं औषध आहे हे सुद्धा सांगितलं जात आहे. त्यामुळे AI तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं बदलत्या काळानुसार ते आपल्याला सुद्धा बदलावं लागणार आहे. त्यामुळं या चर्चासत्रात आणखीन भरपूर काही चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळं या चर्चासत्रात काय निर्णय होतील आणि कशा पद्धतीने चर्चा होईल ह्याचं सुद्धा आपण महाचर्चा करायचंच आहे. आणि आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना एक माझी विनंती आहे, आपण सुद्धा सगळ्यांनी AI तंत्रज्ञानाच्या थोडंसं जवळ जाऊन बघा नेमकं काय आहे, AI म्हणजे काय आहे, कशा पद्धतीने बदल घडतात किंवा घडवा लागतात. यासाठी आपण सध्या आजच्या चर्चेत भाग घ्यायचाच आहे आणि काय होतं ते आपण आजच्या दिवसभराच्या घडामोडी बघायचं आहे. धन्यवाद. यानंतर आपण जाऊया आमचे संघटनेचे पदाधिकारी व संघटनेचे संपादक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना काय वाटतंय त्यांना आपण विचारूया. एकंदरीत जर आज बघायला गेला तर मी ही पहिलीच अधिवेशनाला आलेलो आहे आणि अधिवेशनाचं ठिकाणच असं आहे, गोवा म्हणलं का नाही सगळ्यांची उत्सुकता असतो, आनंद असतो, उत्साह असतो. आणि त्याच माध्यमातून जर बघायला गेलं तर आज आपण एक समुद्रकिनारी बीचवर आपण एक चांगली महाचर्चा या ठिकाणी रंगात आणलेला आहोत. कारण विषय आज असा आहे की या गोवा राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र मधले बरेच नेते मंडळी असतील, मंत्री महोदय असतील, विशेष करून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री देखील या ठिकाणी येणार आहेत. काय आपल्या मनामधले प्रश्न असतील, काय उत्सुकता आहे, पत्रकारितेमध्ये नवीन येणाऱ्या अडचणी आहेत किंवा अनेक वेळा अशी चर्चा ही कुठं रंगलेली दिसत नाही, पण या गोष्टी ज्या गोष्टी होणार आहेत त्या अधिवेशनामध्ये होणार आहेत. आणि ज्यावेळी अधिवेशन होऊन त्या गोष्टी पुन्हा पुढे जातील त्यावेळी एक पत्रकारांना एक समाधानकारक वातावरणामध्ये आपण दिसणार आहोत. कारण का काही गोष्टी आपल्याला सुटणार आहेत. आता आपण बघितलं टोलचा विषय असेल, हॉस्पिटलचा विषय आहे, मुलांचा शिक्षणाचा विषय आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर कुठेतरी ह्या मात होण्यासारख्या अधिवेशनातून आपल्याला दिसून येतात. त्यामुळे तर ह्या अधिवेशनामध्ये आम्ही देखील सहभागी झालो. आमच्या या सहभागाच्या प्रमुख व्यक्ती म्हणून मनोहर कोकळे साहेब असतील, प्रकाश करगणे साहेब असतील, यांच्या नियोजनाखालीच आम्ही या ठिकाणी इथं आलेलो आहे. खूप आनंद वाटतोय, खूप उत्साह आहे. पत्रकारांना देखील काही नवीन शिकता येते. AI तंत्रज्ञान असेल या सगळ्या गोष्टीमध्ये अनेक वेळा काय होतं, कमतरता कुठेतरी आम्हाला भासत असते. ती कमतरता या ठिकाणी आता यानंतर भासणार नाही याची 100% आम्हाला आता या ठिकाणी गॅरंटी आलेली आहे. निसर्गरम्य वातावरण आहे, समुद्र एकदम छान असं वातावरण आणि नियोजन एकदम परफेक्ट झालेलं आहे. त्यामुळे मी प्रथमतः या सर्वांचं मनापासून आभार मानतोय आणि सगळ्या पत्रकारांना शुभेच्छा देतोय. गोव्यामध्ये पाऊल ठेवल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? एकदम आनंद उत्साह वाटतो, कारण प्रत्येकानं आपल्या महाराष्ट्रातील लोक म्हटल्यानंतर गोवा म्हटल्यानंतर फॉरेन असल्यासारखंच आहे. त्यामुळं आनंद हा गगनात न मावण्यासारखा हा आनंद आहे या ठिकाणी. संध्याकाळचं वातावरण असेल, आपण येताना केलेले जेवण असेल, आठवणी अनेक अविस्मरणीय आहेत आणि गोव्यातली आठवणी अविस्मरणीयच राहणार आहे. आणि तुमचं नियोजन एक परफेक्ट असल्यामुळं त्याच्यामध्ये काही अडचणच येणार नाही आहे. ओके, धन्यवाद. यानंतर आपण जाऊया आमचे युवा पत्रकार माननीय विठ्ठल हेडे साहेब आहेत.
गेले अनेक वर्षे युवा पत्रकार असून सुद्धा ते एक चांगल्या पद्धतीने पत्रकार आहेत, त्यांना आपण विचारा काय वाटतं त्या मनात. जी नक्की सर, तुम्ही बोलण्याप्रमाणे जे गोवा राज्यामध्ये काय जे बोलताय तिसरं याला? अधिवेशन स्थापन केलेलं आम्ही आहे, अधिवेशन आणि त्या संदर्भात आलो. अधिवेशनासाठी आम्ही महाचर्चा जे करतो. गोवा राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही साहेब सहभागी घ्या उपस्थित राहणार आहेत उद्घाटन मला काय वाटतंय समारंभासाठी. त्या संदर्भात सगळं त्याचबरोबर जे आपले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत. पण ह्यातून दृष्टिकोन एकच आहे की पत्रकारावरती एक होणारे वाद चालू अन्याय, आहे. पत्रकारावरती सगळे आपण जे काही समस्या मांडणार आहेत एक 5 तर ते मिनिटात करतो. खरोखर चांगल्या पद्धतीने मुद्दे आहेत. आणि मी प्रकाश करंडकर. मगाच तुम्ही त्याप्रमाणे सांगितलं की अध्यक्ष आहे. पत्रकारांना जी काही टोलमाफी आहे, जसं नितीन गडकरी तुम्ही साहेबांनी सोलापूर ज्या करता आता एकत्र आम्ही काय करतो, एका महाचर्चा करतो. कार्यक्रमामध्ये म्हणले होते तुमच्या की माध्यमातून आम्ही सहकार्य सर्व सरसकट पत्रकारांना टोलमाफी देण्यात यावी, आम्ही सुद्धा पण ते दैनिक काही करून अजून चालू आहे. अंमलात आलंच नाही सर. तर ओके. त्याचप्रमाणे ही त्यामध्ये सर्व तुमची गोष्टी टीम आहे, सगळं पत्रकारांची घ्यायचं. आपण बाजू एकत्र चर्चा करूया. नक्कीच पूर्ण वेगवेगळे करावी आम्ही आणि प्रश्न त्यांची जी काही विचारू. समस्या आहे कोणी ती एका नक्कीच ठिकाणी अंमलात उत्तर यावी देतं. ही मी नक्कीच भूमिका मांडतो. बोला. धन्यवाद. यानंतर आपण जाऊया आमचे गोविंद निकम आहेत, बोला. युवा पत्रकार आहेत, त्यांना आपण विचारा काय सांगता येईल तुम्हाला. गोवा राज्यामध्ये तिसरे अधिवेशन होणार आहे आज. पाटील साहेब आणि उद्घाटनाप्रसंगी गोवा आम्ही काय राज्याचे करतोय? मुख्यमंत्री आम्ही प्रत्येक एक इव्हेंट उपस्थित राहणार आहेत. आम्ही सर्व पत्रकार सांगली जिल्ह्याहून जत तालुक्यातून काल उपस्थित राहिलेलो आहोत. आमचे बंधू होते काल रेस्टॉरंट या ठिकाणी उपस्थित सर्व सुविधा होत्या. माझे आमदार तर आमचे सर्व पत्रकार तिथे उपस्थित राहून सर्व सुविधा व हा बीच असा महाराष्ट्रातील सर्व माणसांना हा बीच असा सातंग चांगला समुद्र आहे होय का? व सर्व पत्रकारांना ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या सर्व आज अधिवेशनामध्ये सर्व मी पत्रकार काल येत मांडतील. होतो. त्यावर सर्व काय चर्चा असं केलं. व्यवस्थित होईल, त्यावर प्रश्न उपस्थित होतील आणि त्यानंतर ते सर्व सोडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील मंत्री उदय सामंत सर आणि पालकमंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत. सर्व पत्रकारांचे प्रश्न ते सर्व मांडतील आणि त्यावर चर्चा काय होईल ते सर्वांनी अंमलात आणावी अशी एक धन्यवाद. एकंदरीत या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं महाचर्चा झालेली आहे करूयाच. आणि दुसरी गोष्ट आम्ही काय आणि आता जरा थोड्याच वेळात आपण आपल्या उद्घाटनाकडे आपण जातोय. बाजूलाच कला विद्यालय अकादमीच्या ठिकाणी या ठिकाणी उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद. रेड पडायला पाहिजे वर रेड. नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी सरसे स्वागत करीत आहोत. गोवा येथे होणाऱ्या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या अधिवेशनासाठी खास करून सोलापूर जिल्ह्यातील एक जोरदार टीम या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत. अनेक पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. माझ्या समवेत या ठिकाणी काही पदाधिकारी खास करून आजच्या या गोवा अधिवेशनासाठी उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया किती वाजता निघाले, रात्री कसा मुक्काम झाला, कशी व्यवस्था झाली आणि आता या कला अकादमीच्या बाजूला अथांग समुद्राच्या बाजूला ते उपस्थित आहेत. नमस्कार. नमस्कार, काय? मी दिनेश उद्धवराव मडके. कसं वाटतंय तुम्हाला आता इथं गोव्यात एकदम आल्यावर? छान आनंद वाटतो एकदम. काय एकंदरीत जर बघितलं तर आज दिवसभर या ठिकाणी चर्चा होणार आहे. काय तुमच्या मागण्या काय आहेत पत्रकारांच्या? आमचे गुरुवर्य ज्येष्ठ पत्रकार राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 5 वर्षापूर्वी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक राजमान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी आतापर्यंत 2 अधिवेशन घेतले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर असो, भिलार असो, यामध्ये त्यांनी डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळावी. त्याचप्रमाणे पत्रकारांना ज्याप्रमाणे प्रिंट मीडियाला जाहिराती मिळतात त्याच पद्धतीने डिजिटल मीडियालाही शासन धोरण निश्चित करून डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनाही शासन जाहिराती मिळाल्या पाहिजेत. तसंच पत्रकारांना 10 लाखाचा वैद्यकीय विमा म्हणजे आयुष्यभर समाजासाठी झगडणाऱ्या पत्रकाराच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी 10 लाखापर्यंत वैद्यकीय विमा कव्हर नमस्कार. त्याला मिळालं पाहिजे. आता यानंतर अशा पद्धतीने पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचं काम ते करणार आहे. त्याचबरोबर पत्रकारांना पेन्शन योजना ज्याप्रमाणे इतर पत्रकारांना आदी स्वीकृती मिळते त्याचप्रमाणे डिजिटल मीडिया क्षेत्रात या बदलत्या युगात तंत्रज्ञान युगामध्ये खऱ्या अर्थाने पत्रकारांना न्याय मिळण्यासाठी पत्रकारांना पेन्शन पण मिळाली पाहिजे. ओके, आणि- धन्यवाद. यानंतर आपण जाऊया यानंतर आणखी एक सोलापूर जिल्ह्यातलेच आपले पत्रकार मित्र आहेत. मी खास करून त्यांच्या मतानुसार पत्रकारांसाठी काय आणखी सुविधा केल्या पाहिजेत, जसं राजामाने साहेबांनी त्यांनी उल्लेख केलेला आहे. पत्रकारांसाठी खास व्यवस्था किंवा या तंत्रज्ञानाचा काय उपयोग केला पाहिजे या संदर्भात आपण माहिती सांगा.
आता हे तिसरं राष्ट्रीय अधिवेशन आहे. या अगोदर आम्ही आमची कर्माची टीम सन्मानित दिनेश मडके यांच्या टीम बरोबर भिलार, महाबळेश्वर तसेच कोल्हापूर हे दोन्ही अधिवेशनाला आम्ही उपस्थित राहिलेलो आहे. खऱ्या अर्थाने याच्या आता नवीन याच्या युगामध्ये, कारण की डिजिटल प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचणारं प्लॅटफॉर्म आहे. कारण की अध्यक्षांनी सांगितलं की प्रिंट मीडियाचं बदलतं स्वरूप झालेलं आहे. या आता आधुनिक या नवीन याच्यामध्ये जसं डिजिटल मीडियाने पुढाकार घेऊन ज्या काही याच्यामध्ये जे काय असतील ते प्रगत ज्ञान मिळण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन त्यांनी वेळोवेळी करावं. जे नवशिक्षित आहेत, जे पत्रकार आहेत, त्यांना कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. बरेच मुद्दे आहेत बोलण्यात आलेच आहे आता, की आरोग्य विमा असतील, इतर जाहिराती संदर्भात असतील, जसे प्रिंट मीडिया जाहीर, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून. आणि राजा माने साहेबांनी शासन दरबारी गेले आम्ही 2-3 अधिवेशनं बघतो की शासन दरबारी हा विषय ज्या मागण्या आहेत, सगळ्या मागण्या त्यांनी शासन दरबारी दिलेल्या आहेत. आणि त्या मंजूर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यावेळेस केले. फडणवीस साहेबांना मागणी केलेली आहे. तर बऱ्यापैकी आतापर्यंतच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या 100% डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आज अधिवेशनाचं खरं फलित ठरणार आहे. आजही मान्यवर काही मंत्री महोदय येणार आहेत, तर त्या ज्या मागण्या डिजिटल मीडियाच्या ते 100% पूर्ण होणार आहेत. ओके, धन्यवाद. यानंतर सोलापूर जिल्ह्यातील आणखीन एक आमचे संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आपल्या जे काही प्रश्न आहेत ते मांडणार आहेत. त्यानंतर आपले मी अंगद देवकते, डिजिटल मीडिया करमाळा तालुका पदाधिकारी. आणि मी प्रथम राजा माने यांचं डिजिटल संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी अभिनंदन करतो. कारण राजा मानेनं ही संघटना स्थापन करून जे वंचित घटकातली जे सर्वसामान्य पत्रकार आहेत त्यांना कधी न्याय भेटत नाही, अन्यायाशी सतत झगडतात, त्यांच्या मुलांच्या शैक्षणिकच्या विषय असतात किंवा गाव लेवलचे शेतकरी, कष्टकरी, मोलमजूर यांचे सर्व जे मीडिया जे आपण डिजिटल मीडिया माध्यमातून आपण ते मांडतो प्रत्येक ह्याच्यात तालुका वाईज. तर ते मांडण्याचा आवाज आज तो तिथनं गोव्यापर्यंत आला. हा आवाज नक्कीच दिल्लीपर्यंत जाईल. आणि मी माननीय राजा मानेंचं त्यामुळं धन्यवाद व्यक्त करेल. कारण ज्या पत्रकारांना फॅसिलिटी पाहिजेत त्यासाठी ते संघर्ष करतात, ते मिळवून देणार हा माझा विश्वास आहे. पण ह्याच्या बरोबर पत्रकार आपण सगळे बांधव आहोत. आपण ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी आपण निर्भीडपणे तिथं जातो, तो प्रश्न सोडवतो आणि त्याचं समाधान पुढच्या व्यक्तीलाही होतं आणि आपल्यालाही होतं. त्यामुळं हा जी संघर्ष जो आहे तो आज तिसरं अधिवेशन गोव्यामध्ये भरतंय. त्यामुळं मी सर्व डिजिटल मीडियाचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि अशीच प्रगती होईल इच्छा विश्वास. ओके, धन्यवाद. या ठिकाणी खास करून मराठवाडा वर्ध्यामधून आपल्या विदर्भ मराठवाड्यावरून या ठिकाणी खास करून आले आहेत. आणि या ठिकाणी आज जे डिजिटल मीडियाचं जे या ठिकाणी अधिवेशन होणार आहे त्यासाठी काय सांगता येईल तुम्हाला एकंदरीत? नमस्कार, माझे नाव आर्यन कांबळे आहे. मी वर्ध्यावरून इथे आलेलो आहे अधिवेशनासाठी. सर्वप्रथम इथे पत्रकार अधिवेशनचे आयोजन राजा माने साहेबांनी केलेले आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय पत्रकारांचा असतो. जेव्हा ते रस्त्यावर लोकांसाठी काम करतात, रस्त्यावर उतरून लोकांसाठी जेव्हा ते बाईट घ्यायसाठी जातात, तर अत्यंत हालाकीचे वेळ असते. ते कधीकधी तर पत्रकारांवर हल्लेसुद्धा होतात. आणि हल्ले झाल्यावर त्याच्या संरक्षणासाठी एक संघटना म्हणून एक राजा माने साहेब म्हणा किंवा अनेक संघटना काम करतात. आणि मला सर्वात महत्त्वाचा प्रश्न एकच आहे, माझा प्रश्न आहे की पत्रकारांना सुरक्षा का नाही मिळत ज्यावेळेस तिथं जातात. मेन पत्रकारांवर हल्ले राजकीय कारणामुळे होतात, कोणत्याही कारणामुळे होतात. जेव्हा सत्याची बाजू असते त्यावेळेस हल्ला नक्कीच असते. तर माझा सर्वात महत्त्वाचा विषय आहे की हे सुरक्षा कायदे असले पाहिजे, पत्रकारांवर सुरक्षा कायदे असले पाहिजे. कायदे आहे त्याची अंमलबजावणी पण झालेली पाहिजे. तर माझा एक हे मुद्दा होता की सुरक्षा असणं कवच आवश्यक आहे. ओके, धन्यवाद. यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया. एकंदरीत बघितलं तर आज या ठिकाणी जोरदार अधिवेशन होत आहे. तुम्ही सुद्धा ज्येष्ठ आहात, काय वाटते तुम्हाला एकंदरीत? नमस्कार, मी उल्हास पाटील, कुर्डवाडी. डिजिटल मीडिया अधिवेशन राजे माने साहेबांनी या ठिकाणी राज्यस्तरीय आपलं दरवर्षी अधिवेशन घेतात.
या अधिवेशनामुळे आपल्या डिजिटल जे युट्यूबर आहेत किंवा मीडियाचे काम करणारे आपले जे बांधव आहेत त्यांना या अधिवेशनाच्या माध्यमातून चांगलं बळ मिळतं, अधिक काम करण्याला त्यांना उत्साह प्रेरणा मिळते आणि वारंवार राजा मानेसाहेबांचा पाठिंबा सर्व आपल्या डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकारांना नेहमी असतो. कधीही त्यांना फोन केला की ते एका मिनिटात ते फोन उचलतात, त्यांनी कुठल्या समस्या असतील तर त्या समस्या दूर करण्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न असतात आणि नेहमी करतात. पण यापुढे आता आपली डिजिटल मीडिया ही देशभरात जावी अशी यासाठी राजा मानेसाहेबांना एक मी विनंती करतो. यापुढे आपण एक देशभरातील जे आपल्यासारखे बांधव आहेत डिजिटल मीडियाचे त्यांच्यासाठी काम करावं आणि पुढील अधिवेशन हे दिल्लीत व्हावं अशी मी साहेबांना विनंती करतो. धन्यवाद. ओके, धन्यवाद. तुम्ही बोलताय, तुमचं नाव? यानंतर आपल्यासोबत विजय चव्हाण साहेब उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं नियोजन झालेलं आहे आणि काय वाटतं तुम्हाला एकंदरीत अधिवेशनासंदर्भात? आतापर्यंत 2 अधिवेशन झाले ते महाराष्ट्रामध्ये झाले. आता देश पातळीवरती आपली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना देश पातळीवर आता काम करत आहे आणि गोव्यामध्ये 7 राज्यातील संपादक आणि पत्रकार यांची उपस्थिती या ठिकाणी पणजीमध्ये आज झालेली आहे. आणि राजा माने साहेबांच्या बाबत जर बोलायचं झालं तर राजा माने साहेब हे माझे लेखणीचे गुरु आहेत. 2018 साली ज्यावेळेस राजा माने साहेब सोलापूरला लोकमतमध्ये संपादक होते त्यावेळेस त्यांनी मला आणि दिनेश मडके करमाळ तालुका अध्यक्ष यांना त्यांनी होतकरू आणि गरजू व्यक्ती बघून आम्हाला त्यांनी त्यामध्ये म्हणजे समाविष्ट करून घेतलेलं होतं. आणि तसे पाहता आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सतीशभाऊ सावंत आणि जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी ह्या सर्वांचं आम्हाला खूप मोठ्या पद्धतीनं सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं. आणि त्याचबरोबर ज्या वेळेस अडीअडचणी मोठ्या प्रमाणात येतात त्यावेळेस माने साहेबांना एक जरी फोन केला तरी त्यांचा रिप्लाय येतो आणि तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होतो. हे एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि सहज उपलब्ध म्हणून राजे माने साहेबांकडे आम्ही पाहतो. आम्हाला खऱ्या अर्थानं आनंद होतोय की राजे माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमची ही सर्व टीम काम करते याचा मला खऱ्या अर्थानं अभिमान आहे. ओके, धन्यवाद. हे होते सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार आजच्या या अधिवेशनासाठी खास करून उपस्थित आहेत. धन्यवाद.